देशभरातील बँकिंग नियमांमध्ये आजपासून मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावरती होणार आहे। बँकिंग ची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर येत आहे। बघा, तुमचं कोणत्याही बँकेत खातं असेल, पोस्टात खातं असेल, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी माहिती समोर येत आहे। तुमचं जर 1 एप्रिल पासून कोणत्याही बँकेत खातं असेल तर तुम्हाला कोणत्याही बँकेतून किंवा पोस्टातून पैसे काढता येणार नाही। बँकेचे देखील या ठिकाणी नवीन नियम या ठिकाणी सुरू झालेले आहेत। 1 एप्रिल पासून या ठिकाणी लागू देखील करण्यात आले आहेत। इथे पाहू देखील शकता, अमेरिका इराण युद्धामुळे सर्व नियम या ठिकाणी आता बदलत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुम्ही पाहिले देखील असेल, गॅस सिलेंडरचे नियम देखील या ठिकाणी बदललेत। पेट्रोल पंपावर पेट्रोल किती द्यायचे याचे नियम देखील बदललेत। त्यानंतर आता बँकेचे नियम या ठिकाणी बदलत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे तुमच्याकडे बँक खातं असेल तर आता तुम्ही सावधान व्हायचं आहे। 31 मार्च नंतर व्यवहाराचा नियम या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी आता बदलणार आहे। आता जर तुम्ही हा एक नियम 31 मार्चच्या आतमध्ये हे तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून 1 रुपया सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काढता येणार नाही। तुमचं बँक खातं कायमचं बंद देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यातल्या त्यात पैसे सरकारकडे जमा देखील करण्यात येणार आहेत। त्यामुळे 1 एप्रिल पासून सर्व बँकेतील सर्व खातेधारकांसाठी नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। तुम्ही कल्पना करा, 1 एप्रिलच्या बरोबर सकाळी जेव्हा तुमच्या आता काय तुम्ही खरेदी करायला गेला, ज्यावेळेस तुम्ही फोन पे गुगल पे वापरायला गेला आणि पैसे ट्रान्सफर करायला गेला, या ठिकाणी तुमचे पैसे ट्रान्सफर होणार नाहीत, तुमचं खातं बंद झालं असा मेसेज देखील तुम्हाला येईल। एखाद्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर आले असतील, ते पैसे देखील तुम्हाला काढता येणार नाहीत। सगळ्या योजना तुमच्या या ठिकाणी बंद होऊन जातील। तर तुम्ही या ठिकाणी हे काम नाही केलं तर ऐकायला तुम्हाला कदाचित खोटं वाटेल, पण 31 मार्च तुमच्यासाठी अंतिम तारीख या ठिकाणी असणार आहे। त्या तारखेला सगळ्या बँकेचे नियम या ठिकाणी बदलत असतात, तुम्हाला देखील माहित आहे। जसे की 31 डिसेंबरला वर्ष कॅलेंडर संपतं, तशा पद्धतीमध्ये 31 मार्च आर्थिक वर्ष संपण्याची शेवटची तारीख असते। यावेळेस युद्ध परिस्थितीमुळे सरकारने काही निर्णय या ठिकाणी आता लागू केलेत। स्पष्टपणे सर्व नागरिकांना, खातेधारकांना या ठिकाणी सर्वांना सूचना देखील दिल्यात, जर तुम्ही हे काम नाही केलं तर तुम्हाला 1 एप्रिल पासून तुम्हाला तुमच्या हक्काच्या कष्टाच्या पैशातून 1 रुपया सुद्धा तुम्हाला बँकेतून अजिबात येथून काढता येणार नाही, अशी माहिती सुद्धा या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आले। 31 मार्चच्या आधी हे काम तुम्ही नाही केलं तर तुमचं बँक असून देखील तुमच्या आयुष्यभरासाठी तुमचं बँक खातं लॉक केलं जाईल, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आहे। आता हे सर्व पैसे सरकारकडे जमा देखील होऊ शकतात। लक्षात ठेवा, बँकांच्या या नियमांना आता लोक नेहमी फालतू समजायचे, म्हणून आता सरकारने अतिशय कडक कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेत। त्यामुळं हा जो काही नियम आहे, यामुळे सर्व आता जे काही काळे धंदे आहेत, जे काही 2 नंबरचे धंदे आहेत, 2 नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी सर्वात मोठा फटका या ठिकाणी बसणार आहे। आणि तुमच्यासारख्या भोळ्या माणसाला सुद्धा या ठिकाणी फटका बसणार आहे। विषय फक्त पैसे अडकण्याचा नाही, तर या वेळेत काम केलं नाही तर तुमचे पैसे या ठिकाणी बुडतीलच। पण नियम मोडल्यामुळे तुम्हाला थेट या ठिकाणी जेलची हवा देखील या ठिकाणी खावी लागू शकते। लाखो रुपयाचा दंड देखील तुम्हाला या ठिकाणी पदरी पडू शकतो। या ठिकाणी तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो। अनेक लोकांना बँकेतून मेसेज देखील येतात की तुम्ही KYC करा, मिनिमम बॅलन्स ठेवा, असे वेगवेगळे निरोप देखील तुम्हाला बँकेकडून वेळोवेळी येत असतात। पण लोक काय करत असतात, त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा बँकेतून फोन तरी आला, फोन पण उचलत नाहीत। बँक खातं उघडून ठेवायचे आणि त्या खात्याकडून ढुकूनही बघायचं नाही। बरेच लोक असं कानडोळा करत असतात। असं पण त्या ठिकाणी तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट डोक्यात फिट ठेवा की आता आधीचे दिवस वेगळे होते, आत्ताचे नियम वेगळे आहेत। तुमचं खातं असेल, भले तुम्ही वापरत नसाल, ते फक्त पडून असेल तरी देखील तुमचं आता मोठं संकटात तुम्ही अडकू शकता, असा नियम या ठिकाणी सरकारने आणलेला आहे। तो नियम 1 एप्रिल पासून आता लागू होणार आहे। तुम्हाला 1 एप्रिल पासून पाळावा देखील लागणार आहे। 31 मार्च पर्यंत हे तुम्ही काम उरकलं नाही तर तुम्हाला तुमच्या खात्यातून तुमची दमडी देखील 1 रुपया सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काढता येणार नाही। तुम्ही जर कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे घेत असाल तर येणे देखील, ते योजनेचे पैसे देखील येणे तात्काळ बंद होईल। तुम्ही जर एका बँकेत बचतीस पैसे ठेवले असतील किंवा FD केले असेल, पोस्टाचे वगैरे तुम्ही योजना केल्या असेल, तरी सुद्धा या ठिकाणी एका रात्री तुमचं शून्य होऊ शकतात। मग तुमचं नेमकं काय करायचं, की आता तुम्हाला 31 मार्चच्या आधी नेमकं काय करायचं आहे? तुमच्या बाजूने योजना चालू ठेवण्यासाठी RBIने म्हणजे सरकारने नेमकं तुम्हाला काय काय सूचना केल्यात, याची सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। बघा, जर तुम्हाला तुमचं खातं सुरक्षित ठेवायचं असेल, मोठ्या दंडापासून वाचायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत डोळ्यात तेल घालून पाहत राहा। आता कारण ही माहिती तुमच्या कुटुंबाचं आर्थिक भविष्य वाचवू शकते।
मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ही आपल्या देशातली सर्वात बँकाची मायबाप आहे, म्हणजे सगळ्यात मोठी बँक आहे. गेल्या काही दिवसात RBIने अतिशय गुपित आणि काहीतरी या ठिकाणी नवे नियम या ठिकाणी आता तयार केले आहेत. सरकारचं म्हणणं असं आहे की देशात वाढणारी सायबर चोरी, पैशाचे घोटाळे रोखण्यासाठी आता प्रत्येक या ठिकाणी खातेधारकाची कसून चौकशी देखील केली जाणार आहे. या नियमानं आता सरकारने अतिशय गंभीर स्वरूपाचा इशारा देखील दिला असून खरी अंमलबजावणी 1 एप्रिलपासून या ठिकाणी सुरू झालेली आहे. आता हा बदल इतका मोठा आहे की तुम्ही ज्या बँकेत तुम्ही खाताय त्या बँकेच्या माणसाला देखील तुम्ही रडारावर या ठिकाणी येणार आहे, यावंच लागणार आहे. सगळ्यात आधी आपण या ठिकाणी त्या नियमाबद्दल बोलूया, ज्याने 20% लोकांची पंचायत होऊ शकते. म्हणजे ज्यांचे मोठे धंदे आहेत किंवा दिवसाला लाखोचे व्यवहार या ठिकाणी बँकेच्या खात्यावर होत असतात, अशा लोकांची देखील या ठिकाणी पंचायत होणार आहे. तुमच्या खात्यात अचानक येणारी मोठी रक्कम, तुम्ही कोणाला दिलेले मोठे पैसे, याचा आता प्रत्येक हिशोब तुम्हाला या ठिकाणी जागेवर तुमचा तपासला जाणार आहे. तुमच्या धंद्याची कागदपत्र अपडेट नसेल तर त्या ठिकाणी तुमचे बिझनेस देखील अकाउंट त्या ठिकाणी त्याच सेकंदाला या ठिकाणी लगेच फ्रीज केलं जाईल, म्हणजे तुमचं अकाउंट बंद देखील केलं जाईल. हे नियम देखील या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, सगळ्यात म्हणजे तुम्हाला सावधान राहायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या छोट्या छोट्या बचत खात्यापर्यंत देखील तुम्हाला महत्त्वाची माहिती भरावी लागणार आहे. बघा, आता तुम्हाला एक इशारा सुद्धा या ठिकाणी सरकारकडून देण्यात आला आहे. एकूण 8 नियम या ठिकाणी आता सरकारकडून 1 एप्रिलपासून लागू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. पण यातला 8वा नियम सगळ्यात जास्त शेवटचा धोकादायक आहे. ज्यांनी आजवर बँक खातं काढलंय आणि त्यांनी 100% लोकांची या ठिकाणी तुमची अडचण होणार, म्हणजे अडचण होणार आहे. या शेवटच्या 8व्या नियमामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमची अडचण होणार आहे. सगळ्यात आधी आपण पहिला नियम पाहूया. पहिला नियम सर्वांना या ठिकाणी लागू होणार नाही, फक्त 10% ते 15% लोकांना या ठिकाणी त्रास होणार आहे. पण तुमचं नाव या ठिकाणी आलं तर तुमची देखील मोठी गोची या ठिकाणी निर्माण होणार आहे. आता सगळ्यात 7 ते 8 नियम आहेत. त्यातला 8वा नियम असा आहे ज्यामुळे 100% लोकांना दंड या ठिकाणी होऊ शकतो. तुमचा अकाउंट देखील बंद पडू शकतं. म्हणून प्रत्येक नियम 1 ते 8 प्रत्येक नियम एक नियम तुम्ही कान देऊन ऐका. RBIचा पहिला नियम आहे तो म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय करतो, कोणत्याच तरी व्यवहार करण्यासाठी आपलं खातं या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला देखील देतो. थोड्याशा कमिशनसाठी आपल्या खात्यात दुसऱ्याचे पैसे घेतो किंवा सगळं सायबर. त्यामुळे काय होतं, जे काही सायबर आहे, सायबरच्या भीतीमुळं RBIच्या नवीन नियमानुसार तुमच्या खात्याचा वापर कोणत्याही संशयास्पद कामासाठी जर इथून पुढे झाला तर तुम्हाला मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याखाली या ठिकाणी तुमची जेलची हवा देखील तुम्हाला सोसावी लागते. त्यामुळं जेलची वार देखील तुम्हाला करू शकते, तुम्हाला कोर्टात देखील जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला कदाचित अटक देखील या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळं तुम्ही कोणतेही व्यवहार चुकीच्या पद्धतीने करू नका. सरकारने असे स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं आता तुमचं जे काही चुकीच्या पद्धतीने तुम्ही व्यवहार केला, सरकार पैसे देखील या ठिकाणी जप्त करणार आहे. ही भीती फक्त गुन्हेगार नाही तर तुमच्या एका चुकीमुळे सुद्धा या ठिकाणी तुम्ही होऊ शकते. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. आता आपण अशा विषयाकडे वळूया ज्याचा जवळपास 50 कोटी भारतीय लोकांची या ठिकाणी तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँकेमध्ये जर खातं असलं, सर्व खात्याने एकच मोबाईल नंबर लावलाय का? रिझर्व्ह बँकेनं वित्त सचिव TV सोमनाथ यांच्या देखरेखीखाली एक मोठी समिती देखील नेमल्याचा या ठिकाणी रिपोर्ट आता या ठिकाणी आलेला आहे. एकाच नंबरवर अनेक खाते या ठिकाणी असुरक्षित, म्हणजे या ठिकाणी तुम्ही सुरक्षेसाठी या ठिकाणी धोकादायक आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे 2, 3, 4 बँकेमध्ये खाते उघडले असतील तर तुम्हाला विशेष KYC म्हणजे डिसिजन KYC आता बंधनकारक या ठिकाणी करण्यात आले. तुम्ही KYC केली नाही तर तुमचं मुख्य खातं सोडून बाकीचे सर्व खाते आता 1 एप्रिलपासून बंद होतील. विचार करा, तुमच्या एखाद्या जुन्या खात्यामध्ये या ठिकाणी मोठे पैसे असतील, त्याचं खातं बंद झालं तर नियमामुळे तुम्हाला 30 ते 40% लोकांचे व्यवहार या ठिकाणी पूर्णपणे विस्कळीत होतील. मंडळी, नीट लक्ष देऊन बघा आपल्या देशातल्या ज्या काय बँकामध्ये पाहायला गेलं तर चक्क 42,000 कोटी रुपये या ठिकाणी बेवारस आहेत. तर असे या ठिकाणी पडून आहेत ज्याला कोणी वाली उरलेलं नाही. तर आता या ठिकाणी सगळ्यात डोकेदुखी ठरणारी खाती आहेत ती सरकार आता पूर्णपणे या ठिकाणी गोठवणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळते. तुम्ही कधीतरी एखादं खातं उघडलं असेल, त्यामध्ये आता थोडेसे पैसे टाकून तुम्ही विसरला असेल, आता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सावधान व्हायचं आहे. सरकार अशी जी काही बंद झालेली खाती आहेत त्या खात्यावरती ताबा मिळणार आहे. जर तुमचं खातं या ठिकाणी 2 वर्षापासून बंद अवस्थेत असेल तर तुम्हाला 1 एप्रिल त्या ठिकाणी तुमचं खातं कायमचं बंद केलं जाणार आहे. मग त्यातले तुमच्या हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला कोर्टाच्या कचेरीच्या चक्रा या ठिकाणी मारून तुमचा जीव नकोसा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. त्यामुळं आत्ताच तुम्ही आपल्या सगळ्या जुन्या खात्याची नीट चौकशी करून घ्या. हे मी एवढ्या तातडीने का सांगतोय, कारण व्हिडिओच्या शेवटी जो काही नियम 8वा सांगणार आहे तो सर्व विसरलेल्या खात्यांना सुद्धा तितकाच लागू होणार आहे.
त्यामुळे साठवलेल्या पैशानं तेवढाच मोलाचा आहे, तेवढाच तो तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबातील हातात पडणं देखील गरजेचं आहे. आरबीआयच्या सर्वेक्षणात देखील असे दिसते की वारसदार नसल्यामुळे सामान्याचे करोड रुपये बँकेच्या तिजोरीत या ठिकाणी पडून अडकून पडलेत. जर तुमच्या खात्याला स्वामिनी असं नाव जोडलं नसेल तर या ठिकाणी बँक खातं तुमचं खूप पावलं या ठिकाणी किचकट पावलं उचलणार आहे. तुमचा वारस नोंदवण्यासाठी बँकेत वारंवार तुम्हाला फोन येईल. जर तुम्ही फोनकडे कानडोळा केला तर तुमचं या ठिकाणी तुमचं खातं हाय रिस्क म्हणजे मोठ्या संकटाच्या यादीत टाकलं जाईल. आपण मुख्य नियमाकडे वळूया. ते मी सुरुवातीला इशारा न देता तुम्हाला सांगितलं होतं. हा नियम महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक खातेदारासाठी या ठिकाणी डोकेदुखी असणार आहे. 1 एप्रिलपासून ज्यांनी काम केलं नसेल तर त्यांनी त्या बँकेची या ठिकाणी पायरी चढणं सुद्धा या ठिकाणी कठीण होऊन बसेल. जर तुम्ही या ठिकाणी कदाचित डिजिटल सक्ती या ठिकाणी केलं असेल म्हणजे KYC किंवा डोमेट्रिक या ठिकाणी व्हेरिफिकेशन. आता बघा, आता आपण फक्त कागदपत्राचे तुकडे घेऊन KYC पूर्ण उरकत आलो. आतापर्यंत सरकारने नागरिकांसाठी एक खास डिजिटल प्रोफाइल या ठिकाणी तयार करण्याचा निर्णय काढलेला आहे. यामध्ये तुमचा आधार कार्ड, चालू असलेला मोबाईल नंबर, तुमच्या हाताचे ठसे, बायोमेट्रिक यांच्या नावाने तुमची तपासणी केली जाणार आहे. जर तुम्ही धावपळ म्हणजे 1 एप्रिलच्या आधी नाही केले तर तुम्हाला काय होईल बघा, तुमचं फोनपे, गुगल पे यासारखे व्यवहार तातडीने बंद होतील. तसेच तुमच्या हक्काचे सरकारी योजनेचे पैसे, लाडकी बहीण योजना, नंतर नमो शेतकरी योजना, नंतर PM किसान योजना, एखादी पेन्शन वगैरे तुमच्याकडे येत असेल तर या ठिकाणी तुमची सर्व योजना या ठिकाणी थांबणार आहेत. तुमच्या कष्टातून केलेली एखादी FD मॅच्युअर झाली असेल तर त्याचे पैसे देखील तुम्हाला हाताला लागणार नाहीत. एवढंच काय तर तुम्ही स्वतःच्या गरजेसाठी बँकेत पैसे काढायला गेलात तर बँक मॅनेजर तुमच्या रिकाम्या हाताने तुम्हाला घरी पाठवेल. त्यामुळे हा नियम प्रत्येक सामान्य माणसासाठी अतिशय बंधनकारक आहे. मग तुमचं खातं झिरो बॅलन्स असू दे किंवा त्यात लाखो रुपये पडून असू दे, कोणाची या ठिकाणी सुटका नसणार आहे. 31 मार्च ही तुमच्यासाठी शेवटची धोक्याची घंटा आहे. तातडीने बँकेत जाऊन तुमची KYC स्टेटस तुम्ही तपासून घ्या. बँकेकडून येणाऱ्या मेसेजकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही बँकेत दिलेला जुना नंबर या ठिकाणी बंद पडला असेल तर तो लगेच अपडेट करून घ्या. तुमच्या प्रत्येक खात्यावर वारसदाराचं नाव चढवलं आहे की नाही याची तुम्ही खात्री करून घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काम करण्यासाठी आता कोणत्याही फसव्या लिंकवर तुम्ही क्लिक करू नका. स्वतः बँकेत जाऊन तुम्ही सोयीस्कर पूर्ण कामे करून घ्या. मित्रांनो, जी काय वेळ आहे ही आता गाफील राहून चालणार नाही. अजिबात या ठिकाणी तुम्हाला 1 एप्रिलला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये भोपळा दिसण्यापेक्षा आपलेच पैसे अजूनही या ठिकाणी तुम्हाला वापरता न येण्याचा आज सतर्कचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे कधीही तुम्हाला सरकारने आता या ठिकाणी नियम देखील सांगितलेत, कायदे कोणकोणते ते सांगितलेत, ते तुमच्या सुरक्षेसाठी आणलेत असं देखील या ठिकाणी सरकारचं म्हणणं आहे. जर त्याचा थोडासा तुम्हाला मनस्ताप सामान्य जनतेला सहन करावा लागणार आहे हे मात्र आता नक्की असणार आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला नियम सांगितले ते ऐकून तुम्हाला टेन्शन आले असेल, पण तुम्ही थांबा, खरी या ठिकाणी माहिती पुढे. आरबीआयने हे जे काही नियम आणलेत यामागे खूप मोठं कारण आहे. गेल्या वर्षभरातील भारतातील जे डिजिटल फ्रॉडचे प्रमाण आहेत ते आता 40 ते 60% या ठिकाणी वाढल्याचं प्रमाण या ठिकाणी सांगलेलं आहे. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या खात्यातून कोणालाही न कळता पैसे गायब होऊ लागलेत. म्हणून सरकारने 31 मार्च रोजी डेडलाईन म्हणजे तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले आहेत. तुम्ही म्हणाल की दादा नक्की काय करायचं, नीट ऐका. सर्वात आधी तुम्हाला उद्याच्या उद्या तुमच्या बँकेत चक्कर टाका. गेल्यावर फक्त त्यांना विचारा की माझं KYC अपडेट आहे का. अनेकदा काय होतं की कागदपत्र आपण देत असतो पण बँकेच्या सिस्टीममध्ये या ठिकाणी चढावडी होत नाही. म्हणजेच कधी कधी सर्व्हर डाऊन होतो, कधी कधी 1 एप्रिलला सॉफ्टवेअर अपडेट होईल. त्यामुळे तुमचं नाव आपोआप या ठिकाणी लॉक लिस्टमध्ये जाईल. आणखी एक महत्त्वाची, तुमच्या घरामध्ये वृद्ध लोक, आई बाबा, आजी आजोबा याच त्या ठिकाणी तुमची पेन्शन घेत असेल तर त्यांच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या. त्यांच्या बँकेत जर तुम्हाला येणं जाणं होत नसेल तर त्यांच्या अंगठे मॅच होणं अतिशय गरजेचं आहे. जर आपल्या बायोमेट्रिक अपडेट नसतील तर तुमची पेन्शन देखील या ठिकाणी थांबणार आहे. त्यामुळं सणासुदीच्या काळात त्यांची देखील मोठी अडचण होऊ शकते. त्यामुळं जबाबदारी तुमची. त्यामुळे तुम्ही KYC करून ठेवा. आधार कार्डवरचा जो काही जुना फोटो आहे तर तो नवीन अपडेट करून घ्या. अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेलं आहे. अशा प्रकारच्या सूचना तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आल्या आहेत. तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.